तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर टाइम वेस्ट न करता 9व्या लेक्चरमध्ये आपण एसी सर्किटचे क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करत जाऊया। फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन एन एसी सर्किट व्हॉट हॅपन्स टू द इम्पिडन्स व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ द सप्लाय इन्क्रीज। म्हणजे एसी सर्किटमध्ये जर मी फ्रिक्वेन्सी वाढवली तर त्याचा इम्पिडन्सवर कसा परिणाम होऊ शकतो। ओके, विचारले आपल्याला इम्पिडन्स, तर इम्पिडन्सचा सगळ्यात पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहून घेऊया। Z इज इक्वल टू R प्लस JXL। ओके, XC पण म्हणू शकतो, पण जर काही मेन्शन नसेल स्पेसिफिकली तर आपण बाय डिफॉल्ट XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे तो कन्सिडर करू शकतो। ह्याचा जर मॅग्निट्यूड मी कन्सिडर केला तर तो होईल R² प्लस XL²। ठीक आहे, जर त्यांनी सांगितले फ्रिक्वेन्सी वाढवलं तर काय परिणाम होऊ शकतो इम्पिडन्सवर, तर मला माहिती आहे रेझिस्टन्सवर फ्रिक्वेन्सीचा काहीच परिणाम होऊ शकत नाही, पण XLवर परिणाम होतो, कारण XLचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2 × पाय × F × L। म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि इम्पिडन्सवर तो फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टन्सवर तो डिपेंड करतो। म्हणजेच XL इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी असं मी म्हणू शकतो। हो, म्हणू शकतो। याचाच अर्थ असा की जर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू वाढली तर XLची व्हॅल्यू वाढेल, आणि XL व्हॅल्यू वाढली तर इम्पिडन्सची व्हॅल्यू माझी वाढेल। त्यामुळे इम्पिडन्स इन्क्रीजेस इथे करेक्ट आन्सर येईल। XC पण कन्सिडर करू शकतो आपण, पण XC मध्ये कसा असतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो। XC इज इक्वल टू 1/2 पाय FC आहे। ओके, तर XC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/F। म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर माझा XCची व्हॅल्यू घटेल, आणि XC घटला तर मग इम्पिडन्स घटेल। ओके, पण असं त्याचे काही मेन्शन केलेलं नाही आहे। तर जर असा क्वेश्चन तुम्हाला डाऊटफुल आला तर नेहमी तुम्ही XLच कन्सिडर करून उत्तर द्या, अनलेस अँड अंटिल तिथे XC असं मेन्शन केलं नसेल। ठीक आहे, एसी सर्किट आपण बघतोय, त्यामुळे काही काही इम्पॉर्टंट जे आहे सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉवर आणि पॉवर फॅक्टर, त्याच्या बाबतीत एकदा थिअरी समजून घेऊया। 3 प्रकारच्या मेन पॉवर असतात, ॲपरंट पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर। म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर ते आपण ट्रँगलच्या शेपमध्ये बऱ्याच वेळा बघितलं असेल, नसेल बघितलं तर आत्ता आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा एक एक फॉर्म्युला बघत जाऊया। ॲपरंट पॉवर ज्याला आपण टोटल पॉवरसुद्धा असं म्हणू शकतो, जे V गुणिले असतं I। ओके, V गुणिले I मी इथे लिहिलेलं आहे, आपण S या सिम्बॉलने दर्शवतो, आणि ज्याचं युनिट आहे KVA। दुसरी असते आपली ट्रू पॉवर किंवा ॲक्टिव्ह पॉवर किंवा युजफुल पॉवर पण त्याला आपण म्हणू शकतो, ते आपण P सिम्बॉलने दर्शवतो, ज्याचा फॉर्म्युला आहे V गुणिले I गुणिले cos phi। ओके, म्हणजे VI Sला जर आपण cos phi ने मल्टिप्लाय केलं तर मला तिथे ॲक्टिव्ह पॉवरची व्हॅल्यू येते मिळून जाईल, त्याचं युनिट आहे किलोवॅट। आणि तिसरी असते रिॲक्टिव्ह पॉवर, जी आपल्याला इंडक्टन्समध्ये दिसून येते किंवा कॅपॅसिटन्समध्ये दिसून येते किंवा त्याच्यामुळे दिसून येते आपल्याला, आणि जी ट्रू पॉवर आहे ती रेझिस्टन्समुळे आपल्याला दिसून येते। ही आहे ते इंडक्टन्समुळे आपल्याला दिसून येते किंवा कॅपॅसिटन्समुळे। Q सिम्बॉलने दर्शवतो, ज्याचा फॉर्म्युला आहे VI गुणिले साइन फाय, आणि ज्याचं युनिट आहे VAR। तर जर मला ट्रँगलच्या शेपमध्ये दाखवायचं असेल तर हे नेहमी ट्रँगल लक्षात ठेवा। P आपण इकडे दाखवतो, Q आपण इथे उभ्या ह्याच्या दाखवतो, आणि या दोघांचा जो हायपोटेनियस असतो कर्ण तो आपण S या सिम्बॉलने दर्शवतो। म्हणजे ही टोटल पॉवर असते, ॲपरंट पॉवर। ओके, सिमिलरली रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहे VI साइन फाय, याचा युनिट आहे KVAR। ॲक्टिव्ह पॉवरचं साइन आहे P, ज्याचा फॉर्म्युला आहे VI cos phi, आणि KW त्याचं युनिट आहे, आणि ॲपरंट पॉवरचं KVA युनिट आहे, आणि V गुणिले I ने आपण दर्शवतो। आणि ह्या दोघांमध्ये म्हणजे हायपोटेनियस आणि जो बेस असतो इथे, त्या दोघांमधला जो अँगल असतो तो आपण फाय या सिम्बॉलने दर्शवतो। तर हा फाय काय आहे, किंवा इथे आपण cos phi जो बघितला तो फाय काय आहे ते आपण बघून घेऊया। तर आता जे मी मगाशी 2 डायग्राम दाखवले त्याला क्लब करून सगळ्या गोष्टी मी एकाच ठिकाणी ते लिहिलेल्या आहेत। सोबतच ह्याच्या जागी मी R, X आणि Z हे सुद्धा रिप्लेस करू शकतो। हे का केलं आहे तर आपल्याला पॉवर फॅक्टरचे फॉर्म्युले बऱ्याचदा वेगवेगळ्या क्वेश्चनमध्ये वेगवेगळे विचारले जातात, पण सगळ्याचा जर तुम्ही चेक केला आशय तर सगळ्यांचा आशय सेमच आहे। ओके, पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे की टोटल पॉवर, ॲपरंट पॉवर म्हणजे असते टोटल पॉवर, राईट। ही आहे आपली टोटल पॉवर। तर ह्या टोटल पॉवरपैकी किती पॉवर मी यूज करू शकतो किंवा किती नंबर ॲक्टिव्ह पॉवर आहे, टोटल पॉवरपैकी किती माझी यूजफुल पॉवर आहे किंवा किती पॉवरचा मला फायदा होतो आहे ते मी पॉवर फॅक्टरमध्ये इथे दर्शवतो। त्याचा फॉर्म्युला आहे VI cos phi, ॲक्टिव्ह पॉवर VI cos phi भागिले ॲपरंट पॉवर म्हणजे VI। तर जर ते VI आणि VI कट झालं तर मी डायरेक्टली म्हणू शकतो पॉवर फॅक्टर इज नथिंग बट द cos phi। हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, पण तो कसा आला ते आपल्याला माहिती पाहिजे, ॲक्टिव्ह पॉवर भागिले ॲपरंट पॉवर। त्यामुळे हे दोन्ही फॉर्म्युलेसुद्धा तुमच्या लक्षात राहतील।
सोबतच कधी कधी काही काही क्वेश्चनमध्ये युनिट्सच्या टर्ममध्ये दिलेलं असेल तर KW/kVA सुद्धा आपण लिहू शकतो. किंवा जर मला सपोज KVAची व्हॅल्यू माहिती नाही आहे पण मला KVA माहिती आहे आणि पॉवर फॅक्टर माहिती आहे तर मी किलोवॅट इज इक्वल टू KVA गुणिले पॉवर फॅक्टर असं सुद्धा करू शकतो. त्यामुळे असा पण आपला फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. उद्या तुम्हाला P आणि Sच्या टर्म्समध्ये दिलं तरीसुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे की पॉवर फॅक्टर आहे. आणि जर रेझिस्टन्स आणि इम्पिडन्सच्या टर्म्समध्ये तुम्हाला दिलं की रेझिस्टन्सची व्हॅल्यू 1 आहे, इम्पिडन्सची व्हॅल्यू एवढी आहे, तर मला सांगा पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू किती येईल. हे सुद्धा तुम्हाला काढायला ह्याचा फायदा होऊ शकतो. खूप इम्पॉर्टंट आहे, नीट आपल्या कॉपीमध्ये नोट डाऊन करा. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. हाऊ डज दिस क्रेस्ट फॅक्टर ऑफ अ वेवफॉर्म रिलेट टू इट्स पीक अँड RMS व्हॅल्यू. ओके, क्रेस्ट फॅक्टरचा तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला विचारला आहे. बऱ्याच जणांना माहिती नसेल, नीट लक्षपूर्वक ऐका, बघून घ्या काय असतो फॉर्म्युला. क्रेस्ट फॅक्टरला आपण पीक फॅक्टरसुद्धा म्हणतो. या टेबलमध्ये मी मेन्शन केलेलं आहे. RMS व्हॅल्यू काय असते, ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते, फॉर्म फॅक्टर काय असतो आणि क्रेस्ट फॅक्टर किंवा पीक फॅक्टर काय असतो. तिथे मी फॉर्म्युला लिहिलेला आहे. क्रेस्ट किंवा पीक फॅक्टरचा मॅक्झिमम डिवायडेड बाय RMS व्हॅल्यू म्हणजेच पीक व्हॅल्यू भागिले RMS व्हॅल्यू हा आपला फॉर्म्युला आहे. तर ऑप्शन जर चेक केले तर पीक व्हॅल्यू भागिले RMS व्हॅल्यू म्हणजे पहिलाच ऑप्शन इथे करेक्ट आहे. कन्फ्यूज करण्यासाठी जाणून बुजून ह्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध पण तुम्हाला देतील. जर तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म्युला माहिती नसेल तर कन्फ्यूज व्हाल. पण नेहमी लक्षात ठेवा, ज्याचं नाव पण पीक फॅक्टर आहे तर पीक व्हॅल्यूच नेहमी वरती येणार किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू वरती येणार आणि RMS व्हॅल्यू खाली येईल. ओके, फॉर्म फॅक्टरसुद्धा फारच इम्पॉर्टंट आहे. आता हा टेबल लक्षात ठेवायचा असेल तर कसं लक्षात ठेवू शकतो. नेहमी स्क्वेअर वेवफॉर्म घ्या, त्यानंतर साइन वेवफॉर्म घ्या, त्यानंतर घ्या ट्रँग्युलर वेवफॉर्म. स्क्वेअर वेवफॉर्म म्हणजे एकदम काटकोनात आहे अशी स्क्वेअर वेवफॉर्म. त्याला सपोज जर मी थोडासा इथला पार्ट कट केला आणि एकदम स्मूथ बनवायचा प्रयत्न केला, जे काही शार्प कोन आहे त्याला स्मूथ बनवायचा प्रयत्न केला तर त्यामुळे मला मिळेल साइन वेवफॉर्म. आणि साइन वेवफॉर्मला पण मी अजून जर इथून एकदम शार्प परत बनवायचा प्रयत्न केला, म्हणजे एक्स्ट्राचा पार्ट सपोज मी इथून कट करायचा प्रयत्न केला तर मला ट्रँग्युलर वेवफॉर्म मिळेल. ओके, आधी सर्वात पहिला स्क्वेअरला मी थोडासा स्मूथ केला आणि त्या स्मूथला मी परत एकदम शार्प करायचा प्रयत्न केला तर असं मला स्क्वेअर वेवफॉर्म, साइन वेवफॉर्म आणि ट्रँग्युलर वेवफॉर्म मिळत जाईल. आता हे मी असंच लक्षात ठेवायला का सांगितलं, कारण RMS व्हॅल्यू चेक केली तर ती नेहमी उतरत्या क्रमात आपल्याला मिळेल. ह्याची RMS व्हॅल्यू असेल ती मॅक्झिमम असेल VM, म्हणजे ही जी मॅक्झिमम व्हॅल्यू असेल तेवढीच. ह्याची जर RMS व्हॅल्यू मिळाली मला साइन वेवफॉर्मची तर ती असते मॅक्झिमम व्हॅल्यू भागिले √2, म्हणजे ह्याची व्हॅल्यू कमी होत जाते. आणि ट्रँग्युलरची विचारली तर ती VM मॅक्झिमम व्हॅल्यू भागिले √3. ओके, इथे भागिले तुम्ही √1 पण पकडू शकता, म्हणजे व्हॅल्यू सेमच होते. √1, √2 आणि भागिले √3 अशी व्हॅल्यू इथे कमी कमी होत जाते. ॲव्हरेज व्हॅल्यू जर तुम्ही बघितली, ॲव्हरेज व्हॅल्यू VMला जर मी 1 कन्सिडर केलं तर इथे असतो माझा 2VM/π म्हणजे 0.637 गुणिले VM. आता काही काही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील कारण कॅल्क्युलेटर नाही आहे माझ्याकडे. आणि तिसरं असेल VM/2 म्हणजे 0.5 गुणिले VM. ओके, हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला समजेल की विदाऊट कॅल्क्युलेटर कसं तुम्ही इझिली आन्सरपर्यंत पोहोचू शकता. आणि असे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्यामुळे काळजीपूर्वक बघून घ्या. फॉर्म फॅक्टर डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू विचारतील, काय आहे ह्याची व्हॅल्यू. साइन वेवफॉर्मची बऱ्याचदा विचारली जाते, रिसेंटली क्वेश्चन एक्झाममध्ये पण विचारले गेले होते. आणि सोबत एक क्रेस्ट फॅक्टर हे विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहे, पण तरीसुद्धा जर करताय तर नक्कीच लक्षात ठेवा. ठीक आहे, बघूया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. इथे क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिसेल व्हॉट इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ फुल वेव रेक्टिफाईड सायन्युसॉइडल करंट इफ इट्स पीक व्हॅल्यू इज 20 एम्पियर. ओके, तर आत्ताच क्वेश्चन विचारला आहे फुल वेव रेक्टिफाईड सायन्युसॉइडल करंटचं ॲव्हरेज व्हॅल्यू किती आहे जर त्याची पीक व्हॅल्यू 20 एम्पियर असेल तर. ओके, आता फुल वेव रेक्टिफाईड म्हणजे काय आहे. फुल वेव रेक्टिफायर जर तुम्ही चेक केलं, फुल वेव रेक्टिफायरची ॲव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर सगळ्या गोष्टी मी टेबलमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं फुल वेव रेक्टिफायरची जो आउटपुट वेवफॉर्म असते ती अशी दिसते आणि सायन्युसॉइडलची आउटपुट वेवफॉर्म आहे ती अशी दिसते. पण एकदा बघा इथे हायलाइटेड मार्किंग, सगळ्या व्हॅल्यूज सेम आहे. म्हणजे साइन वेवफॉर्म किंवा फुल वेव रेक्टिफाईड जर तुम्ही आउटपुट पकडलं तर दोघांच्या सगळ्या व्हॅल्यू चारीच्या चारी व्हॅल्यू सेम येतात. कारण साइन वेवफॉर्मला जेव्हा कधी आपण ॲव्हरेज व्हॅल्यू काढतो तेव्हा त्याला फुल वेव रेक्टिफाईड कन्सिडर करूनच आपण त्याची व्हॅल्यू काढतो. त्यामुळे साइन वेवफॉर्मचं जरी व्हॅल्यू लक्षात ठेवलं आणि फुल वेव रेक्टिफायरचं लक्षात ठेवलं तरीसुद्धा दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला सेमच दिसून येतील. ओके, तर आता त्याने पीक व्हॅल्यू म्हणजे VMची मॅक्झिमम व्हॅल्यू त्याने दिलेली आहे. VM नाही, सॉरी, इथे आपण मॅक्झिमम म्हणजे IMची व्हॅल्यू कन्सिडर करूया कारण करंट आहे. तर IMची व्हॅल्यू येईल इथे
20 एम्पियर. ओके, मला आय काय काढायची, ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची. ओके, आय ॲव्हरेजची व्हॅल्यू काय येईल, 2Im भागिले पाय. ओके, म्हणजे 2 × 20 भागिले पायची व्हॅल्यू किती येते, 3.14. पण आता हे तुमच्याकडे जर कॅल्क्युलेटर नसेल तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. करेक्ट, त्यामुळे मी इथे बघू शकता साईन वेवफॉर्मची ॲव्हरेज व्हॅल्यू आहे 0.637 गुणिले VM किंवा IM, म्हणजेच 2 भागिले पाय ही जी व्हॅल्यू आहे त्याला मी डायरेक्टली 0.637 ने रिप्लेस करू शकतो गुणिले 20. ओके, हे करणं माझ्यासाठी फार सोपं आहे. राईट, ह्याची जर व्हॅल्यू तुम्ही काढली तर ती ॲप्रॉक्सिमेटली 12.73 एम्पियरच्या आसपास आपल्याला मिळू शकते. गुणाकार करणं फार सोपं आहे माझ्यासाठी, तर त्यामुळे हे जे तुमच्या व्हॅल्यू लक्षात असतील तर त्याचा खूप जास्त तुम्हाला फायदा होऊ शकतो. राईट, इथे पण तीच व्हॅल्यू दिली 0.636 किंवा 637, त्याला गुणिले डायरेक्टली VMची म्हणजे पीक व्हॅल्यूने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं. नेहमी लक्षात ठेवा मॅक्झिमम किंवा पीक व्हॅल्यू RMS असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पीकमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग तुम्हाला ह्याच्यासोबत गुणावं लागेल. ओके, तर AC क्वांटिटीज जे आहे, AC फंडामेंटल्स, हे RMS व्हॅल्यू काय असते, पीक फॅक्टर काय असतो, ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काढू शकते, ह्याच्या बाबतीत मी डिटेलमध्ये लेक्चर घेतलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही चेकआउट करू शकता. लिंक तुम्हाला वरती आय बटनवर मी प्रोव्हाइड करेन. डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. फंडामेंटल तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत ते अजून क्लिअर होतील. ओके, पुढचा क्वेश्चन फारच सोपा, 2 मिनिटात संपवून टाकूया. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. हो, माहिती आपल्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय असतो किंवा त्याचा फॉर्म्युला काय असतो. ओके, एकदम सोपं आहे. X = 1/2πfc. काही वेळापूर्वीच आपण बघितलेलं आहे. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द फेज अँगल बिटवीन करंट अँड व्होल्टेज इन अ प्युअरली रेझिस्टिव्ह AC सर्किट. व्होल्टेज आणि करंटमध्ये किती डिग्रीचा अँगल असतो हे त्यांनी विचारलं आहे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये. ओके, 3 टाईपचे सर्किट असतात. एक असतो प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, ज्याच्यामध्ये व्होल्टेज मी नेहमी X ॲक्सिसवर काढेन आणि त्याच्या अक्रॉस करंट कमी आहे की जास्त आहे ते आपण रेफरन्ससाठी घेऊया. व्होल्टेज आणि जे करंट असतात ना ते नेहमी सेम अँगलमध्ये असतात, म्हणजे ह्या दोघांमधला जो अँगल आहे फाय तो असतो आपला 0 डिग्री. जर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट असेल, व्होल्टेजला मी सेमच रेफरन्सला इथे ठेवेन V, आणि जो करंट आहे तो 90 डिग्रीने लॅग करतो. लॅग म्हणजे मागे असतो, की खालच्या साईडला असतो, मागे असतो. हा असतो इथे करंट. त्यामुळे जर फायची मला व्हॅल्यू विचारली तर ती असेल 90 डिग्री. आणि तिसरं असतं कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट, ह्याच्यामध्ये जर मी व्होल्टेजला इथे रेफरन्स पकडलं आणि करंट आहे तो माझा ह्याच्यामध्ये लीड करेल. करंट जो आहे तो इथे वरच्या साईडला येईल. अँगलची व्हॅल्यू इथे 90 डिग्रीज येईल, फक्त एका ठिकाणी प्लस येईल आणि एका ठिकाणी इथे मायनस येईल. त्यामुळे प्युअर इंडक्टर किंवा प्युअर कॅपॅसिटर असेल तर फाय माझा 90 डिग्री असेल आणि रेजिस्टरला 0 डिग्री असेल. तर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटसाठी काय येतं 0 डिग्री माझं करेक्ट उत्तर येईल. ओके, क्वेश्चन प्रॅक्टिस तुम्हाला करायची असेल, तुमची तयारी चांगली झाली असेल, टेस्ट सिरीज फार इम्पॉर्टंट आहे. तर आपली असिस्टंट टेक्निशियन जी टेस्ट सिरीज आहे ती आपली इंडिपेंडन्स डेच्या दिवशी लॉन्च होईल 15 ऑगस्टला. त्याच्यामध्ये असेच आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आपण क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, ॲपवर तुम्हाला टेस्ट सिरीज मिळून जाईल. अमेझिंग इंजिनियर्स प्ले स्टोअरवर मिळेल. पुढचा क्वेश्चन आहे, इफ एन AC सर्किट कन्सिस्ट ऑफ 10 ओम रेजिस्टर अँड 10 मिलिओम इंडक्टर कनेक्टेड इन सिरीज, व्हॉट इज द इम्पिडन्स ऑफ द सर्किट ॲट अ फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्ज. ओके, व्हिडिओ पॉज करा, स्वतःहून ट्राय करा, तोपर्यंत मी इथे डायग्राम बनवतो पुढे. ओके, एक रेजिस्टर आणि एक इंडक्टर आहे, दोघं सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. तर या दोघांचं मिळून टोटल इम्पिडन्सची व्हॅल्यू किती असेल. रेजिस्टर आहे 10 ओम्सचा आणि जो इंडक्टर आहे तो आहे 10 मिली हेनरीचा. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा झेडची व्हॅल्यू आपण फॉर्म्युला मगाशीच बघितला. मला मॅग्निट्यूड काढायचा आहे, त्यामुळे हा माझा फॉर्म्युला बनेल R² प्लस XLचा स्क्वेअर. ओके, कॅल्क्युलेटर नाही आहे, थोडं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो, पण त्याची ट्रिक तुम्हाला लगेच सांगतो कसं येईल ते. ओके,
सगळ्यात पहिल्यांदा एक्सेलचा फॉर्म्युलावरून एक्सेल काढून घेऊया, कारण एक्सेल थोडं काढायला कॉम्प्लिकेटेड आहे. आरची व्हॅल्यू मला लगेच मिळू शकते. एक्सेलची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 2πf गुणिले L. 2 गुणिले पायची व्हॅल्यू आहे 3.14 गुणिले फ्रिक्वेन्सी किती दिली आहे मला 50 हर्ट्ज गुणिले इंडक्टन्सची व्हॅल्यू आहे 10 मिली हेनरी, म्हणजे 10 × 10⁻³ ओके. तर आता हे बघा 2 गुणिले 50 गुणिले 10, 2 गुणिले 50 किती होतात 100 गुणिले 10 म्हणजे होतील 1000 ओके, गुणिले 3.14 गुणिले 10⁻³ ओके. तर ज्यांना माहिती नसतं पॉवरच्या बाबतीत थोडा ज्यांना प्रॉब्लेम होतो 10⁻³ याचा अर्थ काय, याचा अर्थ होतो 1/10⁻³ ओके, 1/10⁻³ किंवा 1/1000 असं सुद्धा मी म्हणू शकतो. इथे लिहितो पाहिजे तर 10⁻³ म्हणजे 1/10⁻³ विच इज इक्वल टू 1/1000 असं मी म्हणू शकतो. ते 1000 आणि 1000 इथे कॅन्सल झालेले आहे आणि एक्सेलची व्हॅल्यू मिळाली मला 3.14 ओहम ओके. 3.14 ओहम मला ह्याची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया ओके, ह्याच्यामध्ये पुढचं जे उरलेलं आहे ते इथे लिहितो मी. जो आपला फॉर्म्युला होता की डायग्राम इथे हटवून देतो आणि हे इथे शिफ्ट करतो. हा जो फॉर्म्युला इथे शिफ्ट करतो आणि हे पण घेतो इथे ह्या साईडला खाली. ठीक आहे. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 10चा स्क्वेअर प्लस 3.14चा स्क्वेअर ओके. आता थोडं प्रॉब्लेमॅटिक झालं. 3.14चा स्क्वेअर मला काढता येत नाही आहे. काय करू शकतो मी 3.14च्या जागी 3.14च्या जागी आपण 3 घेऊ शकतो अंदाजाने. आपल्या कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी आपल्याला अंदाजे पण कॅल्क्युलेट करू शकतो, कारण त्यांना पण माहिती आहे की तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नाही आहे. तर त्यामुळे आपण ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे 3चा मी वर्ग घेऊ शकतो की इक्वल नाही केलं मी, ॲप्रॉक्सिमेटचं साईन दिलं आहे. तर हे जर तुम्ही काढलं ते होईल 100 आणि 3चा वर्ग होतो 9 म्हणजे 109 ॲप्रॉक्सिमेटली आपला असू शकतो. तर आपण ऑप्शनवरून चेक करूया ह्याचं काय काय उत्तर येऊ शकतं. 10 येऊ शकतं का, 100पेक्षा ही व्हॅल्यू जास्त आहे. जर एक्झॅक्टली 100 असतं तर 10 आलं असतं, म्हणजे हे तर उत्तर माझं येणार नाही आहे. करेक्ट. 10.31 येतं आहे काय, नाही मला माहिती नाही आहे. कदाचित आपण होल्डवर ठेवू शकता, कदाचित येऊ शकतं. मला असं वाटतं 10.31 येईल, पण ठीक आहे. पुढचं ऑप्शन आपण चेक करूया. पुढचं ऑप्शन आहे 12.28 ओके. मला माहिती आहे 12चा जो वर्ग आहे तो आहे 144 ओके. 12चा वर्ग आहे 144 आणि इथे जी व्हॅल्यू दिली आहे ती 12.28 आहे. म्हणजे अंडररूटमध्ये 144पेक्षा जास्तच काहीतरी व्हॅल्यू असेल तेव्हा मला 12.28 मिळेल. राईट. म्हणजे 12पेक्षा ह्याची व्हॅल्यू नक्कीच कमी असणार. जो मला अंडररूटमध्ये 109 आहे त्याची व्हॅल्यू नक्कीच 12पेक्षा कमी आहे. राईट. आणि पुढचे जे ऑप्शन बघितलं तर ते वाढतच चाललेत, त्यामुळे हे पुढचे ऑप्शनसुद्धा येणार नाही. तर बाय डिफॉल्ट उत्तर जे आपलं आहे ते बाय डिफॉल्ट येईल 10.31. असं तुम्ही ॲप्रॉक्सिमेट करून फायनल उत्तरापर्यंत पोचू शकता जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नसेल तर. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. हे फॉर्म्युलामध्ये कसं घेऊ शकतो आपण पॉवर बऱ्याच जणांना समजत नाही, किंवा कॅल्क्युलेटर नसताना असे कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन कसे सोप्या पद्धतीने सोडवू शकतो हे तुम्हाला समजलं असेल. आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, ज्यामुळे मला त्याचं मोटिवेशन मिळतं आणि लवकरात लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊया. कंटिन्यू 2 दिवस व्हिडिओ येते आणि मी डेफिनेटली ट्राय करेल डेली तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लाईक करावी लागेल आणि मित्रांसोबत तुमच्या शेअर करावी लागेल. जेवढा जास्त व्हिडिओ जास्त मुलांपर्यंत पोहोचेल तेवढं आम्हालासुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यायचं मोटिवेशन मिळेल. ओके. व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा. तुम्हाला उत्तर येते का. डेफिनेटली मला खात्री आहे ज्यांनी व्हिडिओ आत्तापर्यंत बघितले शांतपणे तुमचं उत्तर करेक्ट येईल. ओके. व्हॉट इज द पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट दॅट हॅज अ इम्पिडन्स ऑफ 10 ओम अँड अ रेजिस्टन्स ऑफ 8 ओम्स. क्वेश्चन बघून कधी कधी आपल्याला समजत नाही, त्यामुळे काय करायचं ना, नेहमी जे दिलेलं असतं ना इम्पिडन्स शब्दामध्ये त्याला चिन्हामध्ये लिहायचा प्रयत्न करायचा. इम्पिडन्स ऑफ 10 ओम म्हणजे इम्पिडन्स मी झेडने दाखवतो, त्याची व्हॅल्यू आहे 10 ओम. आणि रेजिस्टन्स मी कशाने दाखवतो, सिम्बॉलने लिहितो R इज इक्वल टू 8 ओम. म्हणजे कधी कधी सिम्बॉलमध्ये लिहिल्यावर आहे ना आपल्याला फॉर्म्युला नेहमी लक्षात येतात. विचारलं काय मला, व्हॉट इज द पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर आत्ताच आपण बघितलं
पॉवर फॅक्टर फॉर्म्युलामध्ये एक तर मला झेड दिलं आणि आर दिलं आहे, तर या दोघांच्या मदतीनेच पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आपण थोड्याच वेळापूर्वी बघितला. आर भागिले झेड म्हणजेच 8/10, ज्याचं उत्तर येईल करेक्ट 0.8. ऑप्शन बी माझं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कदाचित आर आणि एक्स जर तुम्हाला दिलं असतं रिॲक्टन्स, तर मी झेडची व्हॅल्यू काढू शकतो r² प्लस x². ओके, ह्याच्यावरून तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळेल आणि ह्या आरवरून आणि ह्या झेडवरून मी पॉवर फॅक्टरसुद्धा काढू शकतो. असं पण तुम्ही करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे, इफ अ कॅपॅसिटर इज ॲडेड इन पॅरलल टू ॲन इंडक्टिव्ह लोड. ओके, इंडक्टिव्ह लोड आहे, त्याच्यामध्ये मी पॅरलमध्ये त्याच्या कॅपॅसिटर जर लावलं तर त्याचा काय इफेक्ट होईल पॉवर फॅक्टरवर. ओके, नेहमी आपला पॉवर फॅक्टर असतो तो 3 पार्टमध्ये आपण डिवाइड करू शकतो. एक तर असतो आपला लॅगिंग पार्ट, इथे असतो आपला युनिटी पार्ट आणि या साईडला आपण कन्सिडर करूया लीडिंग पार्ट. ओके, जर माझं सर्किट इंडक्टिव्ह आहे तर म्हणजे ते लॅगिंगमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जर मी कॅपॅसिटर ॲड केला, ओके, कॅपॅसिटर कसा असतो लीडिंग असतो, तर काय होईल, हा जो आहे तो राईट साईडला खेचला जाईल. म्हणजे लीडिंगची पण पॉवर इथे वाढत गेली तर लॅगिंगचा जो आहे तो युनिटीकडे होईल. आणि जर इथे युनिटीकडे आला म्हणजे इथे आपण प्युअरली लॅगिंग म्हणूया 0, इथे 1 आणि इथे आहे परत 0. तर जर मी ऑलरेडी लॅगिंग आहे त्याच्यामध्ये जर मी लीडिंग कॅपॅसिटर ॲड केला तर हा जो काटा आहे तो युनिटीकडे यायचा ट्राय करेल. म्हणजे जो पॉवर फॅक्टर आहे तो माझा इन्क्रीज होत जाईल किंवा इम्प्रूव्ह होत जाईल असं सुद्धा मी म्हणू शकतो. म्हणूनच आपण कॅपॅसिटर लावतो किंवा सिंक्रोनस मोटर लावतो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायला. पुढचा क्वेश्चन आहे, इन अ सिरीज RLC सर्किट व्हॉट कंडिशन मस्ट बी मेड फॉर रेझोनन्स टू अकर. ओके, रेझोनन्स होण्यासाठी यापैकी खालीलपैकी कुठली कंडिशन सॅटिस्फाय करावी लागते. तर रेझोनन्समध्ये काय होतं, रेझोनन्समध्ये जो आपला इंडक्टिव्ह पार्ट असतो किंवा जो कॅपॅसिटिव्ह पार्ट असतो ते दोघं एकमेकांच्या इक्वल असतात आणि जर ही व्हॅल्यू एकमेकांच्या इक्वल असेल तर ती एकमेकांना कॅन्सल आउट करून टाकते. त्यामुळे जरी AC सर्किट असेल, इंडक्टिव्ह असेल, कॅपॅसिटिव्ह असेल, तरीसुद्धा जे फायनल RLC सर्किट आहे ते तुमचं फक्त आणि फक्त रेझिस्टिव्ह सर्किट बनतं. जो इंडक्टन्सचा जो पार्ट असतो आणि जो कॅपॅसिटन्सचा पार्ट असतो तो एलिमिनेट होतो, कारण दोघं पण एकमेकांच्या इक्वल आहेत आणि हे नेहमी एकमेकांच्या अपोजिट असतात. त्यामुळे ते एकमेकांचा जो इफेक्ट आहेत ते कॅन्सल करून टाकतात. ओके, त्यामुळे तुम्हाला XL = XC ही कंडिशन जर कुठे दिसली तर ती रेझोनन्सची कंडिशन असेल. हे सगळं रेझोनन्स जे आहे डिटेलमध्ये मी ऑलरेडी कवर केलेलं आहे. नक्की तुम्हाला आवडेल, व्हिडिओ बघून घ्या. BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये ह्याची पण व्हिडिओ लिंक मी वरती आय बटनवर प्रोव्हाइड करेन. 9-10 एकामध्ये मी सिरीज कवर केलं आहे, एकामध्ये मी पॅरलल कवर केलेलं आहे आणि त्याचे क्वेश्चन्स पण तुम्हाला इथे मिळून जातील. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन व्होल्टेज अँड करंट इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह AC सर्किट. ओके, मगाशीच आपण फेजर डायग्राम काढून दाखवलेलं आहे, तर ह्याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगाल. बघूया किती मुलांनी सिरियसली व्हिडिओ बघितलेली आहे आणि ह्याचं उत्तर कमेंटमध्ये टाका. म्हणजे समजेल मला की तुम्हाला जो कन्सेप्ट आपण शिकवला आहे तो समजला आहे की नाही आहे. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स टू द करंट इन अ प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द AC सप्लाय इज डबल. ओके, नीट बघा काय होईल करंटसोबत. व्हॉट हॅपन्स टू द करंट, शुद्ध इंडक्टिव्ह सर्किटमध्ये AC पुरवठ्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी दुप्पट झाल्यास करंट कसे बदलते, म्हणजे करंटवर काय इफेक्ट होईल ते मला फाइंड आउट करायचं आहे. करंटचा फॉर्म्युला पाहिजे मला. I = असतो V/R. ओके, नेहमी रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये आपण ओम्स लॉच्या अकॉर्डिंग शिकलो आहे, पण आता आपण AC सर्किट शिकतो आहे आणि इथे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे म्हणजे इथे रेझिस्टर नाही आहे. तर मी असं सुद्धा लिहू शकतो, I = V/Z किंवा I = V/X असं सुद्धा मी लिहू शकतो. तर आता रेझिस्टर नाही आहे सर्किटमध्ये आणि रेझिस्टर इथे पण नाही आहे, त्यामुळे हे दोन्ही इथे येणार नाहीत. हे दोन्ही फॉर्म्युला आपण वापरू शकत नाहीत. तर आपल्याला कुठला फॉर्म्युला तर वापरायचा आहे, I = V/X. त्यात पण इंडक्टिव्ह सर्किट आहे त्यामुळे मी XL वापरेन. ठीक आहे, मला ऑलरेडी माहिती आहे XL जो आहे तो कसा आहे 2πfL. म्हणजेच
चल मी डायरेक्ट फॉर्म्युलाच लिहितो ह्याच्यामध्ये. आय इज इक्वल टू व्ही भागिले 2πf आणि एल. आता आपण काय बदललं आहे, फ्रिक्वेन्सी बदललेली आहे सप्लायची. करेक्ट. क्वेश्चनच वाचा तुम्ही शांतपणे, समजेल तुम्हाला. तर फ्रिक्वेन्सी आणि करंटचं आपल्याला एकमेकांसोबतचं रिलेशन काढायचं आहे. तर ह्या फॉर्म्युलावरून मला दिसून येईल आय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. बाकी सगळ्या टर्म्स मी हटवल्या, फक्त फ्रिक्वेन्सी बघितली मी, छेदामध्ये आहे. म्हणजेच फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रपोर्शनल किंवा करंट इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीच्या प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी वाढली तर करंटची व्हॅल्यू कमी होईल. करंट काय होईल, आता त्यांनी सांगितलं आहे फ्रिक्वेन्सी जर डबल झाली, ओके, फ्रिक्वेन्सी जर मी 2 पटीने वाढवली तर करंट माझा 2 पटीने कमी होईल, म्हणजेच अर्धा होऊन जाईल. ठीक आहे, एवढं समजलं. जर मी इथे 1/2f केलं तर हा किती होईल, आय भागिले 2 होईल, राईट, बिकॉज इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. तर करंट माझा अर्धा होऊन जाईल. पुढचा क्वेश्चन आहे, इन एन AC सर्किट व्हॉट इज द पॉवर फॅक्टर इफ द वोल्टेज अँड करंट आर 90 डिग्री आउट ऑफ फेजेस. म्हणजे एक तर हे प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट असणार, फाय म्हणजे फायची व्हॅल्यू आहे 90 डिग्री. एकतर ते प्युअर इंडक्टिव्ह सर्किट असेल किंवा ते एकतर प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल. पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू काय येईल असं त्यांनी विचारलं आहे. फायची म्हणजे अँगलची व्हॅल्यू मला माहिती आहे. पॉवर फॅक्टर आहे कॉस फाय इज इक्वल टू होईल कॉस 90 डिग्री. कॉस 90 डिग्री किती असतो, 0 डिग्री किंवा 0 डिग्री नाही 0 होईल. तर पॉवर फॅक्टर जर मला विचारलं प्युअर इंडक्टर किंवा प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये तर तो नेहमी असतो 0. असं शब्दामध्ये पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग द कॅपॅसिटन्स इन अन पॅरलल AC सर्किट ऑन ओव्हरऑल करंट. म्हणजे जर मी पॅरलमध्ये कॅपॅसिटन्सचा वाढवत गेलो, सपोज एक सर्किट आहे हे आणि त्याच्या पॅरललमध्ये मी सपोज कॅपॅसिटन्स इथे लावला किंवा कॅपॅसिटन्स इथे जर मी वाढवला तर टोटल ओव्हरऑल करंटवर काय परिणाम होऊ शकतो. ओके, ओव्हरऑल करंटवर काय परिणाम होऊ शकतो. सर्किट घेऊया. आय इज इक्वल टू असतो माझा व्ही भागिले झेड, किंवा असं म्हणू शकतो आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर प्लस जे एक्स सी. ओके, आर प्लस नाही येणार, आर मायनस आपण जे एक्स सी इथे कन्सिडर करूया, आर मायनस जे एक्स सी. ठीक आहे. किंवा जर टोटल मला झेडच काढायचं म्हटला तर तो असा बनेल आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर. शेवटी तो प्लसच होणार एक्स सी स्क्वेअरमध्ये घेताना. ओके, आणि हे झाली आयची व्हॅल्यू. जर मी इन्क्रीजिंग द कॅपॅसिटन्स इन अ पॅरल AC सर्किट करतो, याचा अर्थ काय, एक्स सीची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे. एक्स सी असते 1/2πfc. ओके, कॅपॅसिटन्स वाढवलं त्याने सांगितलं आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स वाढवलं आहे असं नाही सांगितलं आहे. नीट काळजीपूर्वक वाचून घ्या. कॅपॅसिटन्स जर वाढवला तर एक्स सीची व्हॅल्यू माझी कमी होईल. दिसते क्लिअरली, कॅपॅसिटन्स वाढवला तर एक्स सीची व्हॅल्यू माझी कमी होईल, कारण हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि जर करंट मला विचारलं आहे, एक्स सीची व्हॅल्यू जर कमी झाली, सपोज ह्या फॉर्म्युलामध्ये जर एक्स सीची व्हॅल्यू कमी झाली, हे पण डिनॉमिनेटरमध्ये आहे, तर करंटची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. या फॉर्म्युलानुसार जर करंटची व्हॅल्यू वाढेल, राईट, करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द, आपण म्हणू शकतो एक्स सी. डायरेक्ट इन्व्हर्सली नाही आहे एक्झॅक्टली, कारण हे ह्याच्यामध्ये आहे, पण एक ॲज अ रफ आयडिया घेण्यासाठी आपण म्हणू शकतो आय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द एक्स सी. तर जर एक्स सी इथे माझा कमी झालेला आहे तर करंटची व्हॅल्यू माझी वाढेल, म्हणजे ओव्हरऑल करंट माझा इन्क्रीज होईल. ओके, कॅपॅसिटन्स वाढवला तर एक्स सी कमी होईल, आणि ह्या फॉर्म्युलेचा जर एक्स सी कमी झाला तर करंट माझा वाढेल. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट उत्तर येईल. व्यवस्थित शांतपणे एकदा बघा काय सांगितलं ते, नसेल समजलं पुन्हा एकदा ऐका, डेफिनेटली तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स टू द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ऑफ ॲन RLC सर्किट इफ ॲन इंडक्टन्स इज डबल व्हाईल द कॅपॅसिटन्स रिमेन्स कॉन्स्टंट. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जे मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये ऑलरेडी कवर केलेलं आहे BMC JEE ती चेकआउट करा, तुम्हाला समजेल. तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जी आहे FR इज इक्वल टू 1/2π√LC किंवा ओमेगा आरने जर आपण दर्शवली तर ती असते 1/√L आणि C.
तर आता ह्याच्यामध्ये इंडक्टन्सची व्हॅल्यू जर मी डबल केली म्हणजे ही जी एल आहे त्याची व्हॅल्यू जर मी वाढवली, ओके, घेऊया आपण डायरेक्टली 1/√2 टाइम्स ऑफ द एल सी करू शकतो. कॅपॅसिटन्सला माझ्या सेम ठेवला आहे, तर 1/√2 किती येतो, सॉरी 1/√2 आहे ना, म्हणजे 1/√2 येतो 0.707 टाइम्स ऑफ द √LC. ही माझी नवीन व्हॅल्यू बनेल रेझोनन्स फ्रिक्वेन्सीची. तर आपण बघतो इथे 1 होता, तो झाला आहे 0.707. ओके, त्यामुळे आपण म्हणू शकतो की रेझोनन्स जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होईल जर इंडक्टन्सची व्हॅल्यू माझी वाढली तर, किंवा डबल केली किंवा वाढली तर रेझोनन्सची फ्रिक्वेन्सी माझी कमी होऊ शकते. ठीक आहे. आय होप नवीन नवीन क्वेश्चन तुम्ही बघितले असतील आणि चांगल्या लेवलचे क्वेश्चन आहेत, तुम्ही डेफिनेटली ह्याचा फायदा होऊ शकतो. तर असेच अपडेट वगैरे देण्यासाठी किंवा चॅनलच्या ज्या लिंक वगैरे हव्या असतील व्हिडिओच्या त्या आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर अपलोड करतो. त्याची लिंक वगैरे तुम्हाला सगळी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि ह्याची जर PDF हवी असेल लेक्चरची तर ती ऑलरेडी आपल्या ॲपवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. ॲपमध्ये 3 लाईन्सवर गेल्यावर फ्री मटेरियल इथे अवेलेबल आहे आणि फ्री मटेरियलमध्ये असिस्टंट टेक्निशियन नोट्स नावाचा मी फोल्डर सेपरेट क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरपर्यंत मी PDF अपलोड केलेला आहे. तर जाऊन नक्की चेकआउट करा आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये त्याचा डेफिनेटली फायदा घ्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिक आणि नवीन क्वेश्चन्ससोबत.